तीव्रता तर सध्याची परिस्थिती पाहिली तर वाढत तर जाणारच आहे. आणि निश्चित प्रकारे हे शेतकऱ्यांवरती खूप मोठं संकट हे शेतकऱ्यांवरती आहे. सकाळी सांगितलंय आपल्याला की साधारणतः खूप मोठं नुकसान माझ्या शेतकऱ्याचं राज्यामध्ये झालेलं आहे एकंदर. आणि ह्या महिन्याचा जर विचार केला, सप्टेंबरचा जर विचार केला तर बीड, धाराशिव, सोलापूर आणि अहिल्यानगर ह्या आणि यवतमाळ ह्या 4-5 जिल्ह्याचं खूप मोठ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. काहींची दुधाळ जनावरं वाहून गेलेली, ती लहान जनावरं गेली, शेळी मेंढी वाहून गेलीत, कुक्कुटपालनाचं मोठं नुकसान झालंय, घराची पडझड झालेली आहे, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. आणि शेताचं ओढ्याच्या आणि नदीच्या शेजारच्या जी जमिनीत तिथं नदीला पूर आल्यामुळं, ओढ्याला पूर आल्यामुळं ती शेतातली माती पण वाहून खूप मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की नुकसान तर झालेलं आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे की पूर्वी पाऊस आपल्याकडे पडायचा, जोरात पडायचा, सरासरी एवढा पडायचा, परंतु एकाच दिवशी वार्षिक सरासरी एवढा पाऊस एका दिवशी पडल्यामुळं कदाचित हवामान बदल किंवा काय अशा असल्या गोष्टीमुळे पाऊस एकदम जास्त एकाच दिवशी पडतोय आणि त्यामुळे हे परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतंय. पण निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एवढंच मी आश्वासित करतो की शेवटी शासन आपल्याबरोबर आहे आणि शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे या राज्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही मंडळी लक्ष ठेवून आहेत. तेव्हा निश्चित प्रकारे ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय त्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि काही प्रमाणामध्ये जे मे मध्ये पाऊस झाला, मे, जून, जुलै, ऑगस्ट मध्ये काही ठिकाणचा पाऊस झाला, ज्याची आकडेवारी पंचनाम्याची नुकसान भरपाईची आली, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीनं केलेला आहे. आणि लवकरच सगळी जेवढे जास्तीत जे नुकसान झाले ते सगळे पंचनामे करून लवकरात लवकर दीपावलीच्या पूर्वी माझ्या शेतकरी बांधवाला ही मदत आपली पोहोच केली जाईल, हे आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो. आणि त्यांना एवढं सांगतो की हे शेवटी निसर्गाचं संकट आहे. हे संकट निश्चित प्रकारे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं हे गेलं पाहिजे. शासन आपल्या पाठीमागे आहे. निश्चित प्रकारे भविष्यामध्ये काळजी करू नका, हीच माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो.